फडणीसाची पत्नी भाविक नव्हती, ती कजाग स्त्री होती. तिची श्रीकृष्ण स्वामींच्यावर श्रद्धा नव्हती. ती असा विचार करी की आपला नवरा भोळसट असून घरात लहान लहान मुले आहेत, अशात हा साधू म्हणून मूर्ख मनुष्य घरात आणून ठेवला आहे, हे बरे नाही. हा कसला साधू? हा आपल्या हाताने जेवत नाही, दुसऱ्याने भरवावे लागते. बसल्या जागी हा शौच करतो. हा विपरीत मनुष्य आहे. याची सेवा त्रासदायक आहे. याची सेवा करून काय लाभ होईल, असे म्हणून ती श्रीकृष्ण स्वामींना त्रास देऊ लागली. एके दिवशी श्रीकृष्ण स्वामी फडणीसाला म्हणाले, आता अशुभ वेळ आली आहे. श्रीकृष्ण देवांचे हे बोलणे फडणीसाला उमगले नाही. स्वामींच्या बोलण्याचा उलगडा त्यावेळी झाला नाही. पण पुढे थोड्या